अरे विनू, अजून घरी नाही गेलास? हो, निघतोच आहे सर आता. ओके, पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा. असं का सर? अरे बाहेर बघितलंस का? पाऊस सुरू होणार आहे म्हणून बोललो. पाऊस आत्ता? अरे कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहीत नाही वाटतं. नाही सर, खरंच नाही माहीत. अरे माणसा, आज 7 तारीख, 7 जून. आज पावसाची सुरुवात होते, एवढं तरी माहीत आहे ना. त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले, चल निघ लवकर. पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरुवात होईल. छत्री आहे ना? पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आलं. ते मनात बोलले, जाऊ दे, हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही, त्यापेक्षा मीच जातो, राहू दे त्याला एकट्याला. आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. एका थंड हवेच्या झोतानं त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडली आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा एसीपेक्षाही सुखद होता, कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकीजवळ विनू आला. बाहेर बघितलं त्यानं. छान पाऊस सुरू झाला होता. काही जण छत्री नसल्यानं आडोशाला उभे होते. काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. एकंदरीत छान वातावरण होतं ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता. आज 7 तारीख, 7 जून आणि उद्या 8 जून. हो, उद्याच तिचा वाढदिवस आहे. उद्या ती 27 वर्षांची होईल. काय ना, कशी वर्ष गेली पटापट. स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळं ऑफिस घरी गेलं होतं. तो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉबला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो. वय वर्ष 28. दिसायला देखणा, उंच, गोरापान, एकूणच हँडसम होता तो. ऑफिसमध्ये सर्व त्याला ओळखायचे, कारण त्याचं कामसुद्धा चांगलं होतं. फेमस होता ऑफिसमध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. गप्प गप्प राहायचा. कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही. कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरतंच बोलायचा. कधी कधी कुठे हरवून जायचा, तेव्हा तर आपण ऑफिसमध्ये आहोत हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरू झाला की खिडकीबाहेर कितीतरी वेळ कुठेतरी बघत राहायचा. अगदी पाऊस थांबेपर्यंत. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा. कधी कधी घरीसुद्धा जायचा नाही. अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहीत होतं की तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचं नाही. पण विनू असा नव्हता पहिला. संध्याकाळचे 7 वाजले होते. वॉचमन ऑफिसमध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि लाईट्स बंद करत होता. 4थ्या मजल्यावर त्याला विनू दिसला. हे साहेब आज पण इकडेच राहणार वाटते, असं बोलून तो खाली निघून आला. इकडं विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. पहिला पाऊस, तिला पण आवडायचा ना. ती पण कुठेतरी भिजत असेल आता. कुठेतरी. कुठे असेल ती? तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का? आज इकडे असती तर छानपैकी पावसात भिजता आलं असतं तिला ना. इकडे असती तर ना. मग ती माझ्या जवळ पण असती. ती म्हणजे विनूची बेस्ट फ्रेंड. ती म्हणजे विनूचं कुटुंब. ती म्हणजे विनूचं सर्व काही होती. विनू कोल्हापूरवरून मुंबईमध्ये आला होता इंजिनिअरिंग करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबईत. आणि ती त्याची मुंबईमधली पहिली फ्रेंड होती. ती म्हणजे सुची. सुची हे काही तिचं खरं नाव नव्हतं, पण कॉलेजमध्ये तिला सगळे सुची असेच म्हणायचे. आणि विनयचं विनू हे नामकरण करण्यामागं तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती कॉलेजमध्ये. पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, मस्तीखोर. पण मनाने मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे या वृत्तीचा तो. उत्तम डान्सर होता. डोक्यानं हुशार असल्यानं चेसमध्ये त्याला कोणी हरवायचं नाही, असा होता विनू. त्याला अनेक गोष्टी आवडायच्या, पण 2 गोष्टी तो मनापासून करायचा. पहिलं म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं पावसावर कविता करणं. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरू झाला की नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळं आईवडिलांची अनेक वेळा बोलणी खाल्ली होती, पण ते तेवढ्यापुरतंच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथासुद्धा लिहायचा. फक्त लव्ह स्टोरीज. फक्त लव्ह स्टोरीज का, असं कोणी विचारलं तर सांगायचा,
प्रेम असं काही नसतं, म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो. हे काय बोलायचं ते कोणालाच कळायचं नाही, पण त्याच्या लव्ह स्टोरीज सगळ्यांना आवडायच्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एका दुपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यानं पटकन छत्री काढली, कारण त्याच्याकडे त्यावेळेस काही बुक्स होती. ते भिजले तर प्रॉब्लेम, म्हणून त्यानं छत्री उघडली, पण त्याचं मन त्याला भिजायला सांगत होतं. मग तो काय करायचा, हळूच छत्री बाजूला करायचा, जरा भिजायचा, परत छत्री सरळ करायचा. तो परत भिजायचा आणि बुक्स पण भिजण्यापासून वाचत होती. मज्जा ना, छान आयडिया होती त्याची. त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधीपासून बघत होती आणि अचानक तिनं त्याला हाक मारली. ए वेड्या, तुला भिजायचं असेल ना तर ती छत्री मला दे, मला घरी जायचं आहे. त्यानं चमकून मागे बघितलं. बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती. छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंच होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा, जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला. मला वेडा म्हणते, पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला, मी तुला ओळखत नाही तर मी माझी छत्री कशी तुला देऊ? अरे पण मी तुला ओळखते, तू माझ्याच वर्गात आहेस. बरं ते जाऊ दे, मला छत्री दे, मला उशीर होतो आहे, तू भीज पावसात. असं म्हणून तिनं छत्री ओढली आणि पटापट निघून गेली. त्याला काय घडलं ते कळलं नाही. अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळाली नाहीच, पण नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे वर्गात कधी पटलं नाही, सारखं भांडण असायचं ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला. तिच्यामुळं त्याचा केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच फेमस होता कॉलेजमध्ये. त्याचा लुक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता, लव्ह स्टोरीज कॉलेजमध्ये खूप फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला प्रपोजसुद्धा केलं होतं. विनूचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता. विश्वास होता तो फ्रेंडशिपवर आणि सुचीवर. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. सुरुवातीला जरी त्यांचं पटत नसलं तरीही नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायचंच नाही. तिला सारखं विनूजवळ असावं असं वाटायचं. विनूला तिच्या मनातलं काहीच माहीत नव्हतं. तिनंही त्याला काही कळू दिलं नाही. असंच 1 वर्ष निघून गेलं. सुची विनूची फ्रेंडपासून बेस्ट फ्रेंड झाली. एकत्र कॉलेजला जायचे, घरी एकत्र निघायचे, एकाच डब्यात जेवायचे, एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची. आणि एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती, ती म्हणजे पावसात भिजणं. एकत्रच भिजायचे. 8 जूनला तिचा वाढदिवस असायचा. त्या दिवशी तर किती मजा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्याच्या अगोदर सुची एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील, कारण आज मला कळलं की खरं प्रेम काय असतं ते, आणि आज मला ते भेटलं आहे. हे असं का बोलली ते कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत होता. आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, विनू बाहेर पडला पावसात भिजायला. एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचं, म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता विनू सुचीच्या घरासमोर आला होता, नकळतपणे. त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला, आणि समोर सुची होती पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं विनूचं. दोघं कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोड्या वेळानं दोघेही भानावर आले. एकमेकांना काही बोलले नाहीत, फक्त हातानेच बाय केलं आणि विनू घरी आला. पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला. याला मैत्री नाही म्हणत ना, मग हे काय प्रेम आहे? इतकं सुंदर असतं प्रेम. आज त्याला झोप येत नव्हती. एका वेगळ्याच आनंदात होता तो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचं म्हणून त्याला बळजबरीनं झोपावं लागलं. साहेब, आज घरी जाणार आहात का? नाहीतर मी दरवाजा बंद करतोय, झोपायचं आहे मला. वॉचमनच्या या शब्दांनी विनू भानावर आला. निघतो आहे 5 मिनिटात, असं बोलून त्यानं त्याचं सामान उचललं आणि ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता. छान थंडावा आला होता. विनूचं मनही शांत झालं होतं. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. पावसानं पुन्हा सुरुवात केली होती. त्या दिवशी पण असाच पाऊस होता ना, ज्या दिवशी सुची मला पहिल्यांदा भेटली होती.
आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला. विनू आणि सुची यांची फ्रेंडशिप अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांची फ्रेंडशिप फेमस होती. विनू तिथे सुची, सुची तिथे विनू असंच झालं होतं काहीसं. त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींनाही ठाऊक होतं की दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि विनूलाही ती आवडायची मनापासून. फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हतं. विनूला मित्रांनी खूप समजावलं की तू पुढे होऊन तिला प्रपोज कर, पण त्याला ते कधीच जमलंच नाही. दिवस असेच आनंदात मजेत जात होते. दोघे मनाने आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हतं. आता त्यालाही कळून चुकलं होतं की खूप उशीर करून फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे. त्यानं मनाची तयारी केली. फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवससुद्धा जवळ आला होता. विनूनं ठरवलं की 8 जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती. येस, 8 जूनलाच तिला सर्वांसमोर प्रपोज करायचं. तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. 7 जून हा दिवस आता जाता जात नव्हता. कसा बसा गेला दिवस. त्या दिवशी ती लवकरच गेली कॉलेजमधून. उद्याची तयारी करायची आहे असं म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद झाला होता. कधी सांगतो आहे मनातलं असं त्याला झालं होतं. 8 जून सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्यासाठी मोठा दिवस होता. इनफॅक्ट तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा प्लॅन ठरला होता. सकाळी वर्गात वाढदिवस करायचा, मग कॉलेज सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला प्रपोज करायचं. अगदी परफेक्ट प्लॅन होता. लवकर उठल्यानं तयारीसुद्धा लवकर केली त्यानं. छानसा शर्ट, कडक इस्त्री केलेला आणि निघाला कॉलेजसाठी बाहेर. बाहेर आल्या आल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं. आज काय पाऊस पडणार वाटतं असं विनू मनात बोलून भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत कॉलेजमध्ये आला. ग्रुप तर अगोदरच आला होता. फक्त सुची आली की पार्टी सुरू. आज मुद्दाम उशिरा येणार वाटतं ही, एक कोणीतरी बोललं. तसे सगळे हसले. रोज 7 वाजता येणारी आज 8 वाजले तरी कुठेच दिसत नव्हती. 8चे 9, 9चे 10, 10चे 12 वाजले तरी ती आलीच नाही. त्यावेळी मोबाईल एवढे कोणी वापरायचं नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक जण निघाले. संध्याकाळी भेटूया नक्की हा, मोठी पार्टी करूया, मी घेऊन येतो तिला असं विनूनं सगळ्यांना सांगितलं आणि सर्व ग्रुप आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता. त्यानं वर आभाळात पाहिलं. अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता. आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांचं, पावसाचं आणि सुचीचं सुद्धा. तोही घरी निघून आला. का नाही आली ती? सगळा मूड ऑफ केला. आता भेटू दे संध्याकाळी, भांडणच करतो. संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला सुचीचा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला तर दरवाजाला कुलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला. एकटीच गेली फिरायला फॅमिलीबरोबर आणि मी कोणीच नाही का? उद्या येऊ दे, बोलणारच नाही. डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही. त्याचा राग काही गेला नव्हता. असे 5 दिवस गेले. ती आलीच नाही कॉलेजला. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. बरं नाही वाटत तिला. कॉलेज सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कुलूप तसंच. बहुतेक डॉक्टरकडे गेली असेल असा विचार करून तो परतला. आणखी 4 दिवस गेले. ती काही कॉलेजला आली नाही की त्या दरवाजावरचं कुलूप उघडलं नाही. विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं. शेजारी, तिच्या मैत्रिणींना, तिच्या नातेवाईकांना, कोणालाच माहीत नव्हतं. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता 1 महिना झाला परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळजवळ वेडाच झाला होता. ना जेवणात लक्ष ना अभ्यासात. अगदी कोमेजून गेला होता तो. नेहमी हसरा धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता. कोणीतरी सांगितलं की ती तिच्या गावी गेली असावी. तसा तोही तिच्या गावी जाऊन आला. ती तिकडं गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या आणि शिक्षकांना विनूचं असं वागणं बघवत नव्हतं. त्यांनी त्याच्या आईवडिलांना मुंबईला बोलावून घेतलं. त्यांनासुद्धा विनूला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनूजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनूचं मन वळवलं. विनू परत माणसात परतला. तिची आठवण त्याला सोडवत नव्हती. असेच महिने गेले. वर्षही उलटलं. पुन्हा 8 जून, सुचीचा वाढदिवस. त्या दिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होतं.
आणि लवकरच पावसाला सुरुवात झाली. आज तरी सुची येणार. त्याला आठवलं तिला पण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला. कदाचित ती सुद्धा येईल भिजायला. पाऊस आला तसा गेला. ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला की विनू भिजायला जायचा, जेणेकरून सोडून गेलेली सुची पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात. आज 6 वर्ष झाली. सुची कुठं असेल काय माहीत. विनू विचार करत उभा होता बाल्कनीमध्ये. 6 वर्ष, ती कुठे गायब झाली अचानक? विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कुठूनही तिची बातमी आली की तो तिथं जायचा, अगदी लगेच. गेल्या 6 वर्षात अर्ध भारत भ्रमण केलं होतं त्यानं. मनापासून प्रेम केलं होतं त्यानं. तिला शोधण्यातच त्यानं इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिणं, लव्ह स्टोरी करणं कधीच मागं पडलं होतं. फक्त सुचीला शोधायचं हेच त्याला माहीत होतं. रात्रीचे 12 वाजले होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं, पहिली भेट पावसात झाली होती, मैत्री पावसात झाली होती. प्रेम कळलं तेव्हाही पाऊस होता, आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता. इनडायरेक्टली आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी. तरीही पाऊसच का आवडतो मला? या गोष्टीवर त्याला हसायला आलं. तो तसाच उभा होता पावसाला बघत. इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता पुण्यावरून. तो पुण्याला जॉबला होता. एवढ्या रात्री काय काम असेल याचं? हॅलो हॅलो विनू. अरे विन्या, जागा आहेस ना का? हो रे. काय झालं? अरे एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना, तुझा आवाज बरोबर येत नाही आहे. ऐक जरा, नाहीतर फोन बंद होईल. हां सांग. मला पुण्यात आपली सुची भेटली होती रे. काय? आणि फोन कट झाला. सुची भेटलेली पुण्याला? थोडा वेळ विनू तसाच उभा होता, गोंधळलेला. काहीच कळलं नाही त्याला. अचानक एक वीज कडाडली. तसा विनू दचकला. बापरे, किती मोठ्यानं वीज कडाडली. पडली असेल कुठेतरी नक्कीच. विनू भानावर आला. आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत? खरंच फोन आलेला की भास झाला? काहीच समजत नव्हतं. अशातच 10 मिनिटं गेली. फोन काही वाजला नाही. आपल्याला भासच झाला असणार असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोड्या वेळानं पुन्हा फोन वाजला. हॅलो, अरे आहेस का विनू? हो हो आहे, बोल बोल. मला वाटलं भास झाला मला. अरे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे रे, म्हणून कट झाला. अरे तू काहीतरी सांगत होतास ना? अरे आपली सुची भेटली होती पुण्याला. कोण? अरे सुची, आपली, तुझी सुची. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि शांतता. सगळं शांत झालेलं. हॅलो हॅलो. विनू फोन पकडून तसाच उभा होता, कुठेतरी हरवून गेलेला. हॅलो हॅलो विनू. विन्या, खरंच भेटली होती का रे ती? विनू पुन्हा भानावर आला. कशी आहे रे ती? छान आहे, पहिल्यासारखीच. विचारत होती सगळ्यांना, आणि तुलाही विचारलं तिनं विनू कसा आहे म्हणून. टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. अजूनही लक्षात आहे मी तिच्या? विनू मनातल्या मनात बोलला. जास्त काही बोलली नाही, घाईत होती. मी तुझा फोन नंबर दिला आहे, करेल बोलली फोन तुला. आणि फोन पुन्हा कट झाला. सुची भेटली होती? माझी सुची? विनूला विश्वासच बसत नव्हता. पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही. मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता. खूप वेळा ट्राय केलं पण व्यर्थ. थोड्या वेळानं विनू शांत बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्यात फोन वाजला. बरं झालं यानं कॉल केला परत, पण अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो. अरे बोल ना. पलीकडून काही आवाज आला नाही. फोन तर चालू होता. हॅलो विनू. हळूच आवाज आला फोनमधून. तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला. 6 वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता. हॅलो विनू, आहेस ना रे? ओळखलंस का मला? तुला कसं विसरणार. कसा आहेस? ठीक आहे. तू कशी आहेस? बरी आहे. आणि दोघेही गप्प. खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत. एकदम विनू बोलला. मला भेटायचं आहे. कधी भेटशील? मलाही भेटायचं आहे तुला. मी सध्या पुण्यात आहे. येशील का पुण्याला? येईन ना. कधी आणि कुठे ते सांग. पुणे स्टेशनलाच भेटूया. उद्या येशील स्टेशनला? सकाळी 11 वाजता.
आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेवटाला एक लाकडी बाक आहे, तिथं भेटूया, असं बोलून तिनं फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुचीबरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं, उद्या पुण्याला जायचं आहे, गाडीची वेळ बघितली पाहिजे. नेटवर त्याने वेळ बघितली. सकाळी 6ची गाडी होती मुंबईवरून. बस हीच गाडी पकडायची आणि सुचीला भेटायला जायचं. खूप खुश होता तो. कुठला तरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही. उद्या सकाळी 6 वाजता जायचं होतं, पण त्याला झोप येईल तर शपथ. सुचीला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्यानं त्याची जुनी बॅग उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या. त्यात आठवणीच त्याच्या कॉलेजच्या वस्तू सुचीने दिलेल्या. तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरीसुद्धा होती. त्यात तो दिवसाच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला. खूप काही गोष्टी होत्या त्यात. मोगऱ्याचं एक सुकलेलं फुलही होतं त्यात. सुचीला मोगरा खूप आवडायचा ना. एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूनेच गपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलंच नव्हतं. किती मजा करायचो आम्ही कॉलेजमध्ये. विनू रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं. किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं. त्याचा ग्रुप सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा, अगदी 1 तास अगोदर. मग यांची गाणी सुरू व्हायची. ग्रुपनं प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किंवा ती उशिरा आली की ते गाणं सगळा ग्रुप म्हणायचे. तसं विनू आणि सुचीला सुद्धा गाणं ठरलं होतं, पण ती दोघं एकमेकांसाठीच गाणं म्हणायचे. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला, हे गाणं विनू म्हणायचा सुचीसाठी. आणि ये लडका है दीवाना दीवाना हे गाणं विनूसाठी निवडलं होतं सुचीनं. सुचीला ते गाणं आवडायचं. त्याहीपेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो हे जास्त आवडायचं. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही ते माहीत होतं. इनफॅक्ट सगळ्या ग्रुपला माहीत होतं. विनूला हसायला आलं. किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटलं गेलं तर त्याला एक फोटो सापडला. ग्रुप फोटो. केवढा ग्रुप होता त्यांचा? 40 जणांचा. नाही, 39. एक जण नंतर सोडून गेलेला, ते सुद्धा त्याला आठवलं. जगदीश नाव होतं त्याचं. हो, आम्ही सगळे त्याला जग्गू म्हणायचो. तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो. त्याला विनूनं खूप वेळा समजावलं होतं. तो काही ऐकलं नाही. त्यानं एकदा सुचीची मस्करी केली. ते काही विनूला आवडलं नव्हतं, परंतु मित्र असल्यानं तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्यानं सुचीची मस्करी केली तेव्हा विनूला राग आला. रागाच्या भरात तो जगदीशला बोलला, उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस, समजलं? अरे, एका मुलीवरून तू मला ग्रुप बाहेर काढतोस? काय मोठी शहाणी लागून गेली वाटतं ती, असं तो बोलला. आणि खाड कसली थोबाडीत मारली विनूनं त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं. एक दातही पडला. विनूचा तो पवित्रा बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्यांच्या समोर कधीच आला नाही. विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, सुचीनं सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो हे तिला कळलं, पण तिला ते बरोबर नाही असं वाटलं. तिनं विनूला शपथ घेण्यास सांगितलं, आजपासून मी कोणावर हात उचलणार नाही, कोणावर रागावणार नाही, राग मनातल्या मनात ठेवीन, कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही, असं मोठं वचन विनूनं सुचीला दिलं. आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळलं की सकाळचे 5 वाजले आहेत. झोपलाच नाही तो. गेली 6 वर्ष विनू शांत असा कधी झोपलाच नव्हता. रात्री अधूनमधून त्याला जाग यायची. मग तसाच तो विचार करत राहायचा. त्यानं पटापट तयारी केली आणि 6ची गाडी पकडली. गाडीसुद्धा वेळेवर निघाली. त्यात त्याला आठवलं, आपण काही गिफ्ट नाही घेतलं सुचीसाठी. तरीही तिला कुठे गिफ्ट आवडायची. मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळंच होतं. जेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा काळवंडलेलं होतं. विनूला जरा भीतीच वाटली. पुन्हा पाऊस? आज तरी नको यायला हवं तू. विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. अरे, आपण तिचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता आत्ता. 10:30 वाजले होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्यानं स्टेशनवर सुद्धा गर्दी नव्हती. मग विनू आजूबाजूचं निहाळत बसला. अगदी प्लॅटफॉर्म संपतो तिकडचा भाग, तिथं फारसं कोणी नसायचं.
तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरू झालेलाच होता, त्यामुळं सगळीकडे रानटी फुलं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं. नाव नव्हतं त्यांना, निव्वळ रानटी फुलं. वाऱ्यानं डोलत होती. वर आभाळ काळवंडलेलं सकाळपासून. थंड बोचरा वारा. आसपास कोणीच नाही. मन अस्वस्थ करणारं वातावरण अगदी. 11 वाजत आले होते. सुची कधीही येईल आता. भयान शांतता पसरली होती सगळीकडे. त्यातच विनूच्या कानावर एक गाणं आलं. कुठेतरी एका चहाच्या टपरीच्या रेडिओवर गाणं लागलं असावं बहुतेक. जब वी मेट सिनेमातलं. आओगे जब तुम ओ साजिना, अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे. किती छान गाणं होतं ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं. सुचीच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणेच होती सगळं तिथं. ती आली तेव्हा फुलं उमलली होती. पाऊस पडत होता आणि विनूच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. 6 वर्ष त्यानं वाट पाहिली होती तिची. कसा जगला होता तो त्या काळात हे कोणालाच समजणार नव्हतं. सुची आली. त्याच्यासमोर काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. अगदी तशीच होती ती अजून, जशी कॉलेजमध्ये असायची, पण चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी हरवलं होतं तिच्या. तिनंच विनूला बस असं सांगितलं. तसे दोघेही बसले. पुन्हा शांतता. विनू तिच्याकडं कधीचा बघत बसला होता. सुची मात्र पावसाकडे बघत होती. खूप आवडायचा तिला पाऊस. अजूनही भिजतोस का रे पावसात? सुचीचा पहिला प्रश्न विनूसाठी. तसा विनू जागा झाला. त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं, पण त्यानं ते दाखवलं नाही. हो, कधीच. कामातून वेळ मिळत नाही आता. खोटंच बोलला तो. नेहमी पावसात भिजायचा तो तिच्यासाठी. कविता, लव्ह स्टोरी लिहितोस का अजून? नाही ग, वेळच नसतो हल्ली. कधीच सोडून दिलं लेखन. पुन्हा शांतता. आता दोघेही पावसाला पाहत बसले होते. तुला एक विचारू का? विनूनं प्रश्न केला. तिनं मानेनच नकार दिला. मला माहीत आहे तू काय विचारणार आहेस ते. मग सांग मला, का सोडून गेलीस मला एकट्याला टाकून? ती काहीच बोलली नाही. तुला माझी शपथ आहे, सांग मला, का सोडून गेलीस? नाही सांगू शकत. मला कळलं आता. तेव्हाही मी तुझा कोणी नव्हतो आणि आजही नाही आहे असं म्हणून तो निघून जाऊ लागला. तसं सुचीनं हात पकडून त्याला थांबवलं. बस, सांगते. मला तुला ते सांगायचं नव्हतं, तरीही सांग मला, काय झालं ते. बरं ऐक. 7 जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते. नेहमीचा रस्ता असल्यानं एकटीच होते मी. अचानक 3-4 जणांचा घोळका माझ्या समोर आला. दारूच्या नशेत होते सगळे. मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही. एकटीच होते ना तिथं. त्यांचा प्रतिकार केला मी. काहीही फायदा झाला नाही. खूप ओरडले. त्यांना मारलं मी. काहीच जमलं नाही मला. त्यांची विनवणी केली मी. नाही ऐकलं माझं त्यांनी. काहीच नाही राहिलं माझ्याकडं रे. सगळं लुटून नेलं त्यांनी माझं. दागिने, पैसे आणि माझी अब्रू. विनू स्तब्ध होऊन ऐकत होता. त्याचं मन भरून आलं होतं. सुची मात्र निर्विकारपणे सांगत होती. तशीच मी घरी आले, धडपडत, जखमी. घरी आईवडील चिंतेत. त्यांनाही कळली माझी अवस्था. तसंच मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागितला. काय करणार होते मी? लाज वाटत होती मला सगळ्यांसमोर यायची. लाज वाटत होती घराबाहेर यायची. माझ्या आईवडिलांना सुद्धा. त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा. रात्रीच्या रात्री सगळे गेलो साताऱ्याला. 10 जूनच्या रात्री. एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही? तुझ्यासमोर यायची हिंमत झाली नाही माझी. एवढाही विश्वास नव्हता माझ्यावर. हेच ओळखलंस का मला? पुन्हा एकदा शांतता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. सुची तशीच पावसाकडं पाहत बसली होती. कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. नेहमी हसत असणारी आज कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती. लग्न करशील माझ्याशी? विनूनं सुचीला विचारलं. तेव्हाही सुचेने मानेनच नाही म्हटलं. माझं लग्न ठरलं आहे. लग्नासाठीच मी पुण्याला आली आहे. आणि एकदम वीज चमकून गेली. विनूला काय बोलावं तेच कळत नव्हतं. साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्याने सुरू करावं लागलं. त्यातच बाबांना पॅरेलिसचा झटका आला. अर्ध शरीर लुळं पडलं. मग माझ्याकडे जॉब करण्यावाचून पर्याय नव्हता.
तिकडे एका कॉल सेंटरमध्ये जॉबला लागले. पण त्या पगारात बाबांची औषधं, घराचा खर्च कसाबसा भागायचा. माझी परिस्थिती माझ्या बॉसला कळली. त्याला माझी दया आली. त्यानं मला खूप मदत केली. बाबांची औषधं, त्यांचं ऑपरेशन, सगळं त्याच्यामुळे शक्य झालं. घरची परिस्थितीसुद्धा सुधारली आणि 3 महिन्यापूर्वी त्यानं मला लग्नासाठी विचारलं. तुझ्या एवढाच आहे तो जवळपास, तुझ्यासारखाच. एवढे माझ्यावर उपकार केले त्याने. मी त्याला नकार देऊ शकले नाही. माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहीत असूनसुद्धा त्यानं मला स्वीकारलं. त्याच्या कुटुंबानं स्वीकारलं. अजून काय पाहिजे होतं मला? तू खुश आहेस ना? आहे ना. माझ्याकडं बघून तुला वाटत नाही? नाही. विनू बोलला तशी सुची शांत झाली. लग्नाला येशील माझ्या कुटुंबाकडून? विनूनं मनानेच हो म्हटलं. नाव काय आहे त्याचं? यशराज. ओके, चल मी निघतो आता, असं म्हणून विनू निघू लागला. थोडा पुढे गेल्यावर सुचीनं विनूला हाक मारली. तसा विनू थांबला. घरी येतोस? आईबाबांना बरं वाटेल. विनू तयार झाला. पाऊस तसाच कोसळत होता. विनू सुचीच्या घरी आला. बाबांना बघून त्याला वाईट वाटलं. झोपले होते ते तेव्हा. सुचीच्या आईनं विनूला ओळखलं. किती आनंद झाला तिला. पण विनूला जास्त वेळ तिथं थांबवलं नाही. निघताना त्यानं सुचीच्या आईला मोबाईल नंबर देऊन ठेवला. काहीही गरज वाटली तर मला फोन करा, असं सांगितलं त्यानं. तो निघाला. तीही त्याच्या मागून आली. तू जा आता, निघतो मी. येईन तुझ्या लग्नाला मी. पत्रिका घेतली आहे, जा तू. सुचीनं पुन्हा त्याला अडवलं. एक शेवटचा प्रश्न विचारू? विचार. तू पुन्हा कोणावर प्रेम करू शकशील का? त्यावर विनूकडं काहीच उत्तर नव्हतं. उत्तर न देता तो तसाच निघाला. भर पावसात. कॉलेजमध्ये एक वाक्य फेमस होतं. विनू कभी हारता नाही. तसाच होता तो. तो कुठल्याच गोष्टीत हार मानायचा नाही. जे काम हातात घेईल ते पूर्णच करायचा. त्याला हार कधी माहीतच नव्हती. पण आज तो हरला होता. नशिबानं त्याला हरवलं होतं. आज तो लूझर ठरला होता. विनूनं लागलीच मुंबईला जाणारी गाडी पकडली आणि तो मुंबईला आला. काहीच हाती लागलं नाही त्याच्या. घरी येऊन बसला. काहीच झालं नाही जणू काही. 2 दिवस असेच गेले. विनू 2ही दिवशी कामाला गेला. नेहमीची कामं केली. नेहमीचं रुटीन सुरू झालं. सुचीच्या लग्नाला अजून आठवडा बाकी आहे. काहीतरी घेऊया तिच्यासाठी, म्हणून तो बाहेर निघत होता. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तसा तो थांबला. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. तरीही पावसामुळं रात्रीसारखं वाटत होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो. विनू? विनूच आहे ना फोनवर? हो विनूच आहे. आपण कोण? मी सुचीची आई बोलते रे. हा बोला आई. पण तुमचा आवाज असा का येतोय? काय झालं? अरे सुचीचा ॲक्सिडेंट झालाय, लवकर ये. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीसुद्धा सावरून तो बोलला. कुठे आहे ती आता? मला सांगा, मी येतो. अरे मुंबईलाच आहे, टाटा हॉस्पिटलमध्ये. तू लवकर ये, मला खूप भीती वाटते आहे. तसा विनू धावतच निघाला. धावता धावता अडखळून पडला. डोक्याला लागलं, पण त्याला पर्वा नव्हती. तो पोहोचला हॉस्पिटलमध्ये. सुचीची आई रडत होती. विनूला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आली. विनूनं त्यांना शांत केलं. सुची कुठे आहे ते विचारलं. तिला ICUमध्ये ठेवलं होतं. तो तिला बघत होता काचेच्या दरवाज्यातून. कसं झालं असं? विनूनं तिच्या आईला विचारलं. यशराजनं ठरवलं की कुटुंबासोबत मुंबई फिरायला जायचं. तशी त्यानं गाडी बाहेर काढली. सुची नको म्हणत असताना सुद्धा ते भर पावसात निघाले. गाडीत यश, सुची आणि यशचे आई वडील होते. मुंबई पुणे महामार्ग तसा चांगला, पण पावसामुळं निसरडा झालेला. तरी यशराज गाडी हळू चालवत होता. मागून येणाऱ्या ट्रकनं ओव्हरटेक करायच्या नादात यशच्या गाडीला धडक दिली. धडक हळू असली तरी निसरड्या रस्त्यामुळं गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मोठा अपघात झाला. त्या अपघातात यश आणि त्याचे आई वडील जागीच गतप्राण झाले. एकटी सुची तेवढी वाचली. मुंबईजवळ असल्यानं पोलिसांनी तिला मुंबईमध्ये ॲडमिट केलं व सुचीच्या आईला कळवलं. सुची वाचली होती, पण प्रचंड जखमी होती. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, असं डॉक्टर विनूला बोलले. विनू सुचीच्या बाजूला जाऊन बसला. ती शुद्धीत नव्हती. खूप क्रिटिकल होती ती. डॉक्टर काही सांगतील ते विनू लगेच घेऊन यायचा. नुसता धावतच होता तो. तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता. एक दिवस असाच गेला.
विनूनं काहीही खाल्लेलं नव्हतं की त्यानं आराम केला नव्हता. तिची तब्येत तशीच होती. 2 दिवस झाले सगळं तसंच. विनूची झोप कुठल्या कुठं पळाली होती. पोटात काही नाही. सुचीच्या आईला ते कसंसंच वाटत होतं. शेवटी विनूला सुचीची शपथ घातली तेव्हा त्यानं कुठं थोडीशी पोळी भाजी खाल्ली. जा थोडा वेळ पड जरासा, त्यानं आईनं त्याला सांगितलं. गेले 48 तास तो झोपलाच नव्हता. बाजूलाच एका बेंचवर झोपणार इतक्यात डॉक्टरनं त्याला बोलवून घेतलं. तुझं नाव घेते आहे ती, जा तिच्याजवळ. विनूला जणू काही कळून चुकलं. तो त्यावेळेला एका खिडकीसमोर उभा होता. बाहेर पाहिलं त्यानं. पावसानं पुन्हा मुसळधार सुरुवात केलेली. यावेळी तरी माझ्यापासून दूर नको नेऊस तिला, विनूनं पावसाला सांगितलं. तिकडे सुचीची आई रडत होती. डॉक्टरने नातेवाईकांना बोलवण्यास सांगितलं. विनू तिच्या जवळ जाऊन बसला. सुचीनं त्याला ओळखलं होतं. किती छान असली ती आज, अगदी मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे. विनूनं तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं. सुचीलाही ते बरं वाटलं. तिला काहीतरी बोलायचं होतं. तसा विनूनं कान जवळ केला. पुढच्या वेळी नक्की भेटू असं ती बोलली. विनूनेही नक्की म्हटलं. अलगद तिने डोळे मिटले. कायमचे. पाऊसही थांबला होता. यावेळी त्यानं डाव साधला होता. यावेळीही सुचीला तो बरोबर घेऊन गेला होता, पण यावेळी कायमचाच. विनू बाहेर आला. डॉक्टरनं तिला चेक केलं. ती केव्हाच सोडून गेलेली. तिचे नातेवाईक येणार होते. विनूनं तिच्या आईला निघतो मी असं सांगितलं आणि तो निघून आला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. विनू घरी आला. 48 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता. विनू झोपला नव्हता. तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. तसाच तो बेडवर जाऊन पडला. पडल्या पडल्या झोप लागली त्याला. शांत झोप. 6 वर्षांनी तो आज शांत झोपलेला. शांत, अगदी शांत. कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अगदी शांत वाटत होतं त्याला. नुकताच पाऊस पडून गेलेला. छान थंडावा आला होता बाहेर. विनूचं मनही शांत झालं होतं. अगदी गेली 6 वर्ष एक वादळ त्याच्या मनात घोंगावत होतं. ते आज शांत झालं होतं. शमलं होतं. आज एकदम फ्रेश वाटत होतं त्याला. एक कप चहा घ्यावासा वाटला त्याला. तसा गॅसवर त्याने चहा करत ठेवला. अचानक त्याला काही लिहावंसं वाटलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा विनूनं त्याची जुनी वही काढली. त्यात तो त्याच्या कविता, लव्ह स्टोरी लिहायचा. टेबलावर बसला लिहायला. त्याला एक नवीन स्टोरी मिळाली होती. त्याची लव्ह स्टोरी. त्याने लिहिलेल्या प्रत्येक लव्ह स्टोरी शेवटी पूर्ण व्हायच्या. एक त्याचीच लव्ह स्टोरी अर्धवट राहिली होती. त्यानं शीर्षक लिहिलं, द ओरिजिनल लव्ह स्टोरी. पुढं काही लिहिणार इतक्यात जोरदार विजेचा आवाज झाला आणि पावसाला सुरुवात झाली. सवयीप्रमाणे विनूचं मन त्याला पुन्हा पावसात घेऊन गेलं. इतक्या वर्षांची सवय थोडीच जाणार होती. तसाच तो उठून बाहेर आला पावसात. गॅसवरचा चहा निवांतपणे उकळत होता. त्याची लव्ह स्टोरी त्या नावावरच लिहायची थांबली होती. पंखा उगाचच गरगर फिरत होता. आणि विनू कुठे होता? तो तर कधीच बाहेर पडला होता. पावसात भिजायला. पुन्हा एकदा सुचीला शोधायला. ती तर केव्हाच निघून गेलेली. पण त्याचं मन मात्र तयार होत नव्हतं. म्हणून तो पावसात भिजत होता. कोणाची तरी वाट बघत. कदाचित यंदाच्या पावसाळ्यात तरी कधीतरी भेटेल ती मला. कदाचित. कथा आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.